एव्हरीवन. तर रिसेंटली आम्ही मेट्रो दादर एक्वालाईनच्या जवळ असलेल्या तंदूर वडापावला व्हिजिट केलं. हा वडापाव स्टॉल एका मराठी माणसाने स्टार्ट केलेला असून त्यांच्या या इन्व्हेन्शनला दादरकर खूप छान प्रतिसाद देत आहेत. तंदूर वडापाव या कॉन्सेप्ट मध्येच त्यांनी अनेक प्रकारच्या व्हरायटीज पण ठेवल्यात. शेजवान वडापाव, चीज वडापाव, तसंच मेवनीस वडापाव यासारख्या अनेक व्हरायटी तिथे हवी. इथे तंदूर वडापाव ट्राय केला. हा वडापाव सिरियसली खूप छान होता आणि खूप छान स्मोकी फ्लेवर होता त्याला. डिनरसाठी तिथून अगदी 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या पोटोबा या रेस्टॉरंटला आम्ही व्हिजिट केली. या रेस्टॉरंटमध्ये सर्व महाराष्ट्रीयन फूड अवेलेबल होतं आणि हे रेस्टॉरंट बऱ्यापैकी पॉकेट फ्रेंडली पण होतं. इथे आम्ही प्लेटर ऑर्डर केलेलं, ज्याच्यामध्ये 2 वडे, 2 पट्टी समोसे, 2 कोथिंबीर वडी आणि 2 अळू वडे आलेल्या. या डिनर मधलं सगळ्यात बेस्ट डिश म्हणजे हा पट्टी समोसा. ह्याच्यामध्ये पनीर, चीज, ऑनियन याची मस्त अशी फिलिंग होती. प्लेटर मध्ये असलेला बटाटा वडा आणि आम्ही खाल्लेला तंदुरी वडापाव यामध्ये खूप फरक होता. कोथिंबीर वडी एकदम छान सुरेख आणि अळू वडी तर लाजवाब होती. प्लेटर संपवून झाल्यावर आम्ही ऑर्डर केली पोटोबा स्पेशल थाळी. ही थाळी आपल्या घरच्या जेवणासारखी साधी, सरळ आणि खूप छान होती. त्यानंतर आम्ही ऑर्डर केले हे टुमटुमीत भरलेले आपल्या सगळ्यांचे आवडीचे मोदक. खूपच टेम्पटिंग मुवमेंट होता. एकदम गरम, खूप मऊ आणि परफेक्ट गोड, एकदम डिलिशियस. हा पण आम्ही एवढ्या वेळेस थांबलो नाही. तुपातली पुरणपोळी आणि इकडची फेमस उपासाची मिसळ खाऊन आम्ही तर तृप्त झालो. तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा तृप्त पोटोबा दादर इथे. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत. बाय.